विविध मागण्या संदर्भात अडणी येथील युवकाचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण। पांढरकवडा तालुक्यातील अडणी येथे गावातील विविध समस्या पूर्ण होत नसल्याबाबत मनीष टेकाराम खैरे यांनी आज सोमवार दिनांक 26 रोजी सकाळी 8 वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। अडणी येथे स्मशानभूमीकडे मयत नेताना मधोमध नाला पडतो, त्यामुळे गावकऱ्यांना पलीकडे मयत नेण्यास खूप त्रास सहन करावा लागत आहे। पावसाळ्यात एखाद्या व्यक्तीची मयत झाल्यास त्याला नेण्यास अतोनात हाल होताना दिसतात। हे केवळ आताच नसून अनेक वर्षांपासून सुरू आहे, परंतु याकडे कुणाचेही लक्ष नसून लोकप्रतिनिधी अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे स्मशानभूमीतील नाल्यातील सिमेंट कॉन्क्रीट पूल मंजूर करून तात्काळ बांधून द्यावा अशी मागणी मनीष खैरे यांनी उपोषणातून केली आहे। तसेच अडणी ते कोलामपोड येथील रस्ता वर्षानुवर्ष तसाच पडित आहे व त्याकडे कुणाचेही लक्ष नाही। त्या वस्तीमध्ये सर्व आदिवासी लोक राहत असल्याने त्यांना पावसाळ्यात रोगराईचा सामना करावा लागतो। माडातून रानातून येणारे पाणी हे सरळ वस्तीत घुसून घराघरात पाणी साचते, त्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो। अशा परिस्थितीत गावातील आदिवासी बांधव वास्तव्य करतात, हे खूप दुःखाची व खेदाची बाब आहे। त्यामुळे स्मशानभूमीकडील नाल्यावरील पूल व कोलामपोडाकडे जाणारा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण करून ही दोन्ही कामे तात्काळ मंजूर करावी। या मागणीकरिता अडणी येथील मनीष खैरे हे ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषणाला बसले आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।